नमस्कार, मी अमोल पाटील। आजच्या व्हिडिओचा विषय तुम्हाला मागे स्क्रीनवर दिसतच असेल। हा व्हिडिओ बनवण्यामागचं नेमकं कारण काय? तर खूप सारे विद्यार्थी ऑफलाईन काउन्सिलिंगसाठी किंवा ऑनलाईन फोनवर काउन्सिलिंग घेतल्यानंतर त्यांच्या रिॲक्शन्स जनरली अशा असतात की सर, मला बँक भरती परीक्षेची तयारी करत असताना एखादी बॅच लावली पाहिजे होती, ती बॅच मी लावलेली आहे। मी बॅचमध्ये सगळ्याचा सगळा सिलेबस चांगला कंप्लीट केलेला आहे। सांगितल्याप्रमाणे टॉपिक वाईज मी प्रिपरेशन केलं आहे, त्याच्या एक्स्ट्रा PDF सॉल्व केल्यात, मी टॉपिक वाईज क्विजेस पण दिल्यात, मी सेक्शनल टेस्ट पण दिलेल्या आहेत सर, मी मेन्सच्या सेक्शनल टेस्ट पण दिल्यात, मी फुल लेंथ टेस्ट पण दिलेल्या आहेत, मी पहिल्या दिवसापासून न्यूजपेपर रीडिंग करतो, मी पहिल्या दिवसापासून जनरल अवेअरनेसचा पण अभ्यास करतो, पण मग मला जॉब लागत नाहीये सर, ह्या मागे काय कारण? आता त्या विद्यार्थ्याचा डाऊट काउन्सिलिंगला आल्यानंतर आमच्या पुढे आलेला आहे किंवा कॉलवर आलेला आहे, पण हा तुमच्या सगळ्यांचाच डाऊट असू शकतो की मी सगळी तयारी तर चांगली करतोय, मग माझी नेमकी चूक कुठं होते? तर या व्हिडिओच्या माध्यमातून काही अशा गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, तिथं आपण जर चुकत असेल तर त्यामधली दुरुस्ती आपल्याला 2025 मध्ये करून बिलकुल एखाद्या जॉबवर जायचं आहे। तर बघू आपण या व्हिडिओमधून आपल्याला काही कामाच्या गोष्टी भेटणार आहेत का। फर्स्ट एक अनाउन्समेंट आहे, 5 फेब्रुवारी 2025 पासून आपली छत्रपती संभाजीनगर येथे तेजस 2.0 ही नवीन ऑफलाईन बॅच स्टार्ट होते। ती बॅच 5 ते 8 फेब्रुवारी असं फ्री डेमो लेक्चर तुम्हाला अवेलेबल असतील। त्या संदर्भात ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला या 2 नंबरवर कॉल केल्यानंतर भेटून जाईल। पुढे येत असताना जसं की मी व्हिडिओची स्टार्टिंगच केलेली होती की जॉब पाहिजे, मग आता नेमक्या गोष्टी कोणत्या केल्या पाहिजे होत्या? तर मी एखादी बॅच कंप्लीट केली का? हो, बॅच कंप्लीट केलेली आहे। सगळेच्या सगळे सब्जेक्ट, मग त्यापैकी सब्जेक्ट कोणते आहेत? क्वांट आहे, रिझनिंग आहे, इंग्लिश आहे, जनरल अवेअरनेस आहे, बँकिंग अवेअरनेस आहे, हे पण मी रोजच्या रोज करतोय। याची चांगली तयारी माझी झालेली आहे, अभ्यास माझा कंप्लीट झालेला आहे। मी टॉपिक वाईज क्विजेस पण दिलेले आहेत, मी टेस्ट पण अटेंड करतो, मी जनरल अवेअरनेसचा पण अभ्यास रोजच्या रोज करतोय। पण मी फॉर्म अप्लाय करतो का जेवढ्या एक्झाम आलेल्या आहेत त्यासाठी? तर त्याचं उत्तर खूप जणांचं असते की सर, मी IBPSचा फॉर्म भरलेला आहे आणि मी SBIचा फॉर्म भरलेला आहे, खूप मोठं नाव माझ्या पुढं RBIचं आलेलं आहे, मी RBIचाही फॉर्म भरलेला आहे, पण त्या व्यतिरिक्त काही मला ऑपॉर्च्युनिटीज आहेत का नाही? आता इथे एक प्रश्न तुम्हाला दिसतोय, जॉब पाहिजे का मग फक्त बँक जॉब पाहिजे? बघा, या दोन्ही मधला फरक काय? मला जॉब पाहिजे तर मला सेटल होण्यासाठी, पुढचं माझं आयुष्य सेटल होण्यासाठी, मला एक इन्कम सोर्स जनरेट करण्यासाठी एक चांगली सरकारी नोकरी भेटणं हा माझा उद्देश। मग ती सरकारी नोकरी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आहे, बँक जॉबची आहे, इन्शुरन्सची आहे, रेल्वेमध्ये आहे, SSC मध्ये आहे, एखाद्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आहे का, एखादी तलाठी म्हणून आहे, एखादा शिक्षक भरती म्हणून आहे, कोणतीही नोकरी मला माझ्या भविष्यासाठी सिक्युअर करण्यासाठी पाहिजे, त्याला मला जॉब कोणताही एक पाहिजे आणि कोणताही व्यक्ती एकच जॉब करू शकतो। त्याच्या पुढचा प्रश्न आहे की फक्त बँकेतच जॉब पाहिजे का? आता बँकेतच जॉब पाहिजे तर मग तुमचं टार्गेट आहे IBPS बँक भरती परीक्षा, त्यासोबत येणाऱ्या SBIच्या परीक्षा, त्यासोबत येणाऱ्या RBIच्या परीक्षा। मग ज्या ज्या परीक्षा मला बँकेच्या नावासोबत जोडलेल्या दिसतात, मी त्याची तयारी करतोय, याचा अर्थ मी फक्त बँक जॉबसाठीच डिपेंड आहे। मी ॲग्रिकल्चर AFOची तयारी करतोय, मग मी फक्त आणि फक्त AFOचीच तयारी करतो, मग जनरल बँकिंगच्या तयारीमध्ये येणाऱ्या RRB, IBPS, त्यानंतर SBI मध्ये PO असेल, RBI असेल, या परीक्षांना मी बघतही नाही, मग मी फक्त एकच AFOची तयारी करतो, किंवा अदर जनरल बँकिंग स्टुडंट मी फक्त बँक एक्झामचीच तयारी करतो। मग आता बँक जॉबमध्ये फक्त तुम्ही एकटेच आहेत का? बँक जॉब सगळ्यांनाच पाहिजे, पण त्याच्या सोबत काही अवेलेबल आहे का नाही? बघू पुढं आपण पुढे येत असताना आपल्याला बँक भरती परीक्षेसोबत अजून कोणती तयारी होऊ शकते? मग आता ही तयारी डिपेंड कशावर आहे? तर त्याच्या नेमक्या असलेल्या सिलेबसवर, मला कोणत्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे त्या अभ्यासावर डिपेंड आहे मी कोणत्या परीक्षा देऊ शकतो। तर पहिले आपण कोणत्या एक्झाम देऊ शकतो हे बघू, त्यापुढे त्याला सिलेबस पण बघू कोणता असतो। IBPS बँक एक्झाम
मग आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या एक्झाम येतात? IBPS ची PO येते, IBPS ची क्लरिकल एक्झाम येते, त्यामध्ये IBPS SO स्पेशलिस्ट ऑफिसरची आहे, IBPSच RRB ग्रामीण बँकेच्या एक्झाम घेते, त्यामध्ये PO असेल किंवा क्लरिकल असेल किंवा RRBचा स्केल 2 असेल किंवा स्केल 3 असेल. हे येणारं IBPSचं कॅलेंडर, ज्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या एक्झाम ह्या यावर्षी जुलै 2025 पासून स्टार्ट होणार आहे, ज्याचं कॅलेंडर हे ऑलरेडी पब्लिश झाले. त्या बाबतीत मी एक व्हिडिओ कालच पोस्ट केलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बरं, त्यासोबत रेल्वेच्या एक्झाम्स, त्यामध्ये SSC स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम असतील, ज्यामध्ये 10+2 10+12 ग्रॅज्युएशनच्या नंतरच्या एक्झाम असतील. त्या इन्शुरन्समध्ये आपल्याला AO असेल, AAO असेल किंवा असिस्टंटची एक्झाम असेल, ही एक्झाम आपण देऊ शकतो. नाबार्डमध्ये आपल्याला नाबार्ड असिस्टंट, नाबार्ड ऑफिसर लेवलची AO असेल आणि शेवटी त्यामध्ये येणारी अटेंडंट, जी 12वी 10वी बेसवर आहे अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी. बरं, व्हेरियस स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम, ज्यामध्ये आता TET सारखा पार्ट आहे, ज्याला टेट म्हणतो आपण. त्यानंतर आपण पशुसंवर्धन सारखी एखादी एक्झाम आहे, BMC सारखी एखादी एक्झाम आहे, महावितरणची एखादी एक्झाम आहे, एखादी जिल्हा मध्यवर्ती बँकेची एक्झाम आहे, एखादी आपली महापालिकेची एक्झाम आहे, ती एक्झामही आपण देऊ शकतो बँक भरतीच्या परीक्षेसोबत. प्रायव्हेट बँकमध्ये आपल्याला HDFC बँक आहे, ICICI आहे, ॲक्सिस बँक आहे, फेडरल बँक आहे, कर्नाटका बँक आहे, या सगळ्या रिक्रुटमेंट निघतच असतात. त्याचीही तयारी आपण या बँक भरतीच्या IBPSचे जे कॅलेंडर आहे त्याच्यासोबत करू शकतो. मग एवढे वेगळे इन्स्टिट्यूशन्स आपल्या पुढे अवेलेबल आहेत. बरं, पुढे येत असताना सिलेबसमध्ये काय फरक आहे? मग आता बँक भरती परीक्षेसाठी नेमका सिलेबस कोणता आहे? तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड गणित आहे, लॉजिकल रिझनिंग बुद्धिमत्ता आहे, त्यानंतर इंग्लिश लँग्वेज आहे, जनरल अवेअरनेस आणि बँकिंग अवेअरनेसचा पार्ट आपल्याला फक्त मेन्स एक्झामसाठी येतो. मग तुम्ही MPSC पासून ते येणाऱ्या सगळ्या एक्झाम, त्याला मी थोडं UPSC ला बाजूला ठेवतो, पण MPSC पासून होणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या एक्झाम, एखाद्या BMC, BSNL, महाडिस्कॉम, महाट्रान्सको, महाजनको, ह्या सगळ्या एक्झाम ज्या येतात, इवन एखाद्या याच्या पेट्रोलियम्सच्या एक्झाम येतात, त्याही एक्झाम्सच्या तुम्ही सिलेबसमध्ये हे 3 विषय नेमके बघा, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश दिलेलेच असतात. मग आता त्याचा सिलेबस, गणिताचा एकदा सिलेबस मी बँक एक्झामसाठी केला तर तो मला रेल्वेला कामी येतो का? येतो. मला SSC ला कामी येतो का? येतो. मला महाराष्ट्राच्या MPSC ची परीक्षा द्यायची, तिथं येतो का? हो, गणित सारखंच आहे. रिझनिंगचा पार्ट फक्त बँकिंगसाठी आणि रेल्वे SSC साठी जर आपण डिफरन्शिएट करायचा तर याच्यामध्ये मला 2 गोष्टी लक्षात येतात. बँकिंगसाठी येणारं रिझनिंग 80% आणि वेगळा 20% पार्ट आहे रेल्वे SSC ला. म्हणजे हा 80% पार्ट तर इथून कव्हर होणारच आहे बँक एक्झामच्या तयारीमधून. 20% वेगळे काही टॉपिक्स आहेत ते प्रिपेअर करावं लागतात. गणिताचा 100% पार्ट सगळीकडेच लागू होतो. इंग्लिश ही भाषा विषय आहे, भाषा विषय कधीच बदलणार नाही, त्याचं ग्रामर कधीच बदलणार नाही. मग हा भाषा विषय तुम्ही मग मराठी सारख्या एखाद्या आपण महाराष्ट्रातून अप्लाय केलेल्या एक्झाममध्ये इंग्लिश हा विषय असेल, MPSC साठी असेल, महावितरण किंवा मग एखाद्या तुमच्या महापालिकेच्या एक्झाममध्ये असेल, बँक एक्झाममध्ये असेल, इन्शुरन्स एक्झाममध्ये असेल, सगळीकडे तो सारखाच असेल, त्याच्यातही बदल नाही. मग जर मी एखादी बॅच लावली आणि हे 3 सब्जेक्ट मी प्रॉपर बनवलेत, GA आणि बँकिंग अवेअरनेसचा पार्ट मी डेली बेसिसवर करतोय, तर मला बँक एक्झाम सोबत पाहिजे तेवढ्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. कोणत्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत? सर 2024 या वर्षभरामध्ये बँक भरती परीक्षेसोबत इतर किती संधी होत्या? बँक भरती मी म्हणतोय IBPS कॅलेंडर, SBI आणि RBI सोडून उरलेल्या एक्झाम्स कोणत्या आहेत ज्या मला अवेलेबल होत्या 2024 या वर्षभरामध्ये, आणि त्यापैकी मी किती अप्लाय केल्या आणि किती अप्लाय नाही केल्या? मग आता त्यापैकी युनियन बँक LBO पदाची पोस्ट रिसेंटली आत्ता जानेवारी महिन्यामध्ये आलेली. त्यानंतर कर्नाटका बँकची ज्युनियर असिस्टंट किंवा क्लरिकलची एक्झाम आहे. NICL असिस्टंटच्या 500 जागा येऊन गेल्या, त्यांच्या नंबर ऑफ वॅकन्सीज कर्नाटकाच्या नाही आहेत. नॅशनल सीड कॉर्पोरेशन आपलं ॲग्रिकल्चर झालेलं आहे, 188 जागा येऊन गेल्यात.
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या 151 जागा येऊन गेल्यात. बँक ऑफ बरोडामध्ये ॲग्री मार्केटिंग ऑफिसरच्या 2 वेगळ्या त्याच्यात 150+50 अशा 200 जागा येऊन गेल्यात. ॲग्री इन्शुरन्स कंपनीच्या 55 जागा ह्या तुम्ही आत्ता अप्लाय करू शकता, अजूनही डेट अवेलेबल आहे. NTPC सारखी एक्झाम ज्युनियर एक्झिक्युटिव्हची त्याच्या 50 जागा येऊन गेल्यात. नाबार्ड अटेंडंटच्या आत्ताच ज्या की 10वी आणि 12वी बेसवरच्या एक्झाम होत्या त्याही 100+ जागा येऊन गेल्यात. फेडरल बँक POच्या 150 जागा येऊन गेल्यात. या बाबतीत बोलतो ECGC POच्या 40 एक्झाम याच्यापैकी 40 जागा येऊन गेल्यात. त्याच्यापैकी आत्ता रिसेंटमध्ये खूप विद्यार्थी क्वालिफाय झाले, त्यांचे इंटरव्ह्यू आहेत पुढे. SBI मध्ये IT ऑफिसरच्या जागा 784 येऊन गेल्यात. BISच्या जागा आत्ताच येऊन गेलेल्या 385. IDBIच्या AAOच्या पण जागा ह्या 100+ याच्यामध्ये येऊन गेलेल्या आहेत, 110 अराउंड. आता यापैकी फेडरल बँक, आता एक विद्यार्थी आपल्या क्लासचा ज्याचा मी व्हिडिओ पण बनवलेला आहे, तेजस इंगळे नावाचा, बॅच चालू असतानाच फॉर्म भरला आणि फेडरल बँकेमध्ये फायनल सिलेक्शन झालं. त्याचा हा मेसेज होता, पहिला सॅलरी 1 लाख के ऊपर. हे बघा इथं तुम्हाला सॅलरी किती क्रेडिट झालंय. म्हणजे हे येणाऱ्या ज्या एक्झाम आहेत किंवा येणाऱ्या ज्या बँक रिक्रुटमेंट आहेत, वेगवेगळ्या व्हेरियस एक्झाम ज्या IBPSला सोडून IBPS कॅलेंडर सोडून येतात, त्यापैकी चांगले जॉब ते अवेलेबल आहे, ज्याची पगार चांगली आहे, ज्याचं इन्क्रीमेंट चांगलं आहे, पुढे जाऊन सुविधा चांगल्या आहेत. हे फक्त भरा, फॉर्म अप्लाय करा याच्यासाठीच मागं लागलेलं नाही, तर त्याच्या सुविधा पण आपल्याला चांगल्या भेटतात. पुढं बघू अजून कोणते. हे IBPSचं कॅलेंडर तर आपल्या 2024 मध्ये पूर्णच्या पूर्ण झालेलंच आहे. त्यामध्ये IBPS PO, IBPS क्लर्क, RRB PO, RRB क्लर्क, RRB स्केल 2, IBPS SO ह्या एक्झाम झाल्यात. SBI PO आणि क्लरिकलच्या आत्ताच फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये एक्झाम शेड्यूल्ड आहेत ऑलरेडी. सेंट्रल बँक ऑफ इंडिया 2025ची आत्ता आलेली 1000 वॅकन्सीची ॲड 3 दिवसाआधी आत्ता आकाश सरांनी त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. हे अप्लाय करायलाच सांगितलंय. युको बँकमध्ये तुम्हाला LBO पदाच्या 70 जागा अवेलेबल आहेत, आत्ता फॉर्म अप्लाय करू शकता तुम्ही. बँक ऑफ बरोदा SOच्या 1267 जागा येऊन गेल्यात. कर्नाटका बँकामध्ये येऊन गेलेल्या आहेत. HDFC बँकेमध्ये POची एक्झाम, त्याचा व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल आहे आकाश सरांचा. सेंट्रल वेअर हाऊसची 8 फेब्रुवारीला एक्झाम आहे, याच्या पण जागा येऊन गेल्यात. न्यू इंडिया अश्युरन्सच्या असिस्टंटच्या 500 जागा झाल्यात, ज्याची प्रिलिम्स आत्ताच लास्ट वीकमध्ये झालेली आहे. UIICचा AO झालेला आहे. महाट्रान्सको, महावितरण ज्याच्यामध्ये संकल्पचे 100+ फायनल सिलेक्शन झालेले आहेत. संकल्प एज्युकेशनला बँकिंगसाठी तयारी करण्यासाठी आलेला विद्यार्थी महावितरणमध्ये जॉबला लागला. चांगला जॉब आहे, लाईफ टाईम जॉब करू शकता, एखाद्या IBPS क्लर्कपेक्षा खूप चांगला जॉब आहे. मग 100 विद्यार्थी इकडे जॉबला लागलेत आलेले एका ॲडमध्ये. बरं, ही ॲड आली होती 2023 मध्ये. 2025च्या जानेवारीमध्ये फायनल सिलेक्शन झालेले आहे. एक जॉब भेटला का मग बँक जॉब भेटला. पहिला प्रश्न की जॉब पाहिजे का बँक जॉब, कोणताही एक जॉब पाहिजे, तो भेटलाय, लाईफ सेटल झालेली आहे. GIC 100 ऑफिसर पदाच्या जागा. कर्नाटका बँकची PO आहे. IDBI मध्ये बघा महाराष्ट्रासाठी 235 जागा. जामची एक्झाम, IDBI एक्झिक्युटिव्हच्या 1000 जागा, IDBI AAOच्या 100 जागा, जे की मागच्या स्लाइडवर पण सांगितलं. बरं, या सगळ्या एक्झाम कशासाठी इथं लिहिल्यात, IBPSच्या बँक भरती परीक्षा सोडून वेगळ्या येणाऱ्या, कारण की यांचा सिलेबस सेम आहे. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस प्लस बँकिंग अवेअरनेस. सर मला वेगळं प्रिपरेशनच करायचं नाही. मग व्हिडिओचा मेन मुद्दा की आम्ही चुकतो कुठं, याच्यापैकी प्रत्येकाने स्वतःला विचारायचं व्हिडिओ बघितल्यानंतर की मी किती फॉर्म अप्लाय केले. याच्यातले मी फक्त IBPS आणि SBIच केले असतील तर ते अख्ख्या जगानं केलेले आहेत. तिथं 10-10 लाख फॉर्म आलेले आहेत. त्याच्यात तुमचे चान्सेस किती आणि बाकी हे संख्या आकडे हे मोजून बघा. याची संख्या तुम्हाला IBPSच्या कॅलेंडरपेक्षा 3 पट 4 पटपेक्षाही जास्त भेटेल. तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज मी अप्लाय करायच्या सोडून दिल्यात. बरं, ते अप्लाय करण्यासाठी लागते काय, एनी ग्रॅज्युएट. एखाद्या ठिकाणी 60% लिमिट दिलेली असेल, जसं की सेंट्रल बँक ऑफ इंडियाला 60% पाहिजेत ग्रॅज्युएशनला, एवढाच. बाकी सगळ्यांना एनी ग्रॅज्युएट आपण अप्लाय करू शकतो. याच्यापैकी 99% अशा एक्झाम आहेत ज्याला आपल्याला एक्सपिरियन्सची पण गरज नाही आहे. डायरेक्ट ग्रॅज्युएशन झाली की आपण अप्लाय करू शकतो फ्रेशर म्हणून. अजून पुढे येत असताना SSC मध्ये 39,481 जागा येऊन गेल्यात. कॉन्स्टेबल GDच्या. IRDAIच्या 49 जागा. इंडियन बँक ऑफिसरच्या 300 जागा. इंडियन बँक LBOच्या जागा. नॅशनल हाऊसिंग बँक
बॉम्बे हायकोर्ट असेल किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या 787 जागेचा व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल आहे. अकोला जिल्हा मध्यवर्ती, सातारा DCC, उस्मानाबाद DCC, अहमदनगर DCC या सगळ्या DCC जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या ॲड, देवनागरी बँक असेल, या सगळ्यांच्या ॲड याच वर्षभरात येऊन गेल्यात. मग हा आकडा तुम्हाला जर काढला तर लाखाच्या घरात जाऊ शकतो. 40,000 तर इथं SSCचेच आहेत आणि सिलेबस सेम आहे, अभ्यासाची पद्धत सेम पाहिजे, तेच कंटेंट आहे. मग आपण चुकतो कुठं, तर आपण अप्लाय करत नाही. बरं, या सगळ्या जाहिरातीबद्दल आम्हाला कसं कळेल सर, एवढ्या साऱ्या 100 ॲड आल्यात वर्षभरात? हे घ्या, यूट्यूबचे स्क्रीनशॉट आणलेले आहेत मी. यूट्यूबच्या स्क्रीनशॉटमध्ये हे कर्नाटका POची 1,17,000 प्लस पेमेंट आहे. आकाश सरांचा व्हिडिओ बघा, 10,000 लोकांनी बघितलेला आहे. हे 5,500 जवळपास लोकांनी युको बँकेचा LBOचा व्हिडिओ बघितलेला आहे, प्रशांत डोले सरांचा. वेअर हाऊसची ॲड आली, त्याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे. BIS जे मी सांगितले त्याचा आहे. SSC GDचा आहे जो कॉन्स्टेबल पदाचा 39,000चा. न्यू इंडिया ॲश्युरन्सचा आहे. पुढं इकडं बघितलं तर ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीचा आहे. IBPS POच्या बाबतीत इंटरव्ह्यूची माहिती आहे. त्यानंतर हा आत्ता काल आलेला सेंट्रल बँकेचा 1000 जागेचा क्रेडिट ऑफिसरचा, एनी ग्रॅज्युएट 60% अप्लाय करू शकतो. त्यासोबत एक व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर भेटेल जो की मी काल अपलोड केलेला होता, की 2025 मध्ये तयारी करायची असेल तर मग ती बँक भरती तयारी कशी केली पाहिजे आपण, त्या बाबतीत 25 मिनिटाचा एक चांगला व्हिडिओ बनवला, ते बघितला पाहिजे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जे राहुरीच्या जागा 787 आल्या होत्या त्याचा यूट्यूबवर व्हिडिओ अवेलेबल आहे. त्यानंतर HDFC बँकेच्या POचा व्हिडिओ अवेलेबल आहे. एका महिन्याआधी 44,000 लोकांनी बघितलेला व्हिडिओ आहे. त्यानंतर IDBI जॅममध्ये 500 जागा असतील. त्यानंतर तुमचा इकडं युनियन बँक LBOच्या जागा असतील. हे सगळेच्या सगळे व्हिडिओ आम्ही कोणासाठी बनवतो? तुमच्यासाठी. मग आपण एक्झाम देण्यासाठी आलो, जॉबसाठी आलो, तयारीसाठी आलो, तर आपलं काम आहे ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण एलिजिबल आहे तिथं अप्लाय केलं पाहिजे. सांगितलं होतं कालच्याही व्हिडिओमध्ये, 75 म्हणजे 750 रुपये जर एका फॉर्मची फीस तुमची आहे, 100 फॉर्म भरताय तर जाऊ द्या 75,000 रुपये. पहिली पेमेंट 1,17,000 आहे त्या फेडरल बँकेमध्ये लागलेल्या मुलाची, त्याच्यापेक्षा तर जास्त 25,000 वसूल झाले तुमचे एकाच पगारीमध्ये. मग त्याचा आपण विचार केला पाहिजे का, हेही आपण विचार केला पाहिजे अजून एकदा. पुन्हा शेवटी एकदा तेजस 2.0 बॅच बाबतीत जे की ऑलरेडी सांगितले, 5 फेब्रुवारीला ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये सकाळी 7 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे स्टार्ट होते. ही इन्फॉर्मेशन नवीन तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे. व्हिडिओचा उद्देश हाच होता की जॉब लागत नाही यामागे कारण अभ्यास झाला नाही असं आहे का, मग अभ्यास झाला आणि आलेल्या अपॉर्च्युनिटीज माझ्या समोर होत्या, मला दिसत होत्या, पण मी त्या अपॉर्च्युनिटीपर्यंत पोहोचलो नाही, मी फॉर्म अप्लाय केला नाही. तर यापुढे या व्हिडिओतून जर तुम्ही काही शिकले असाल, तुमच्या कामाचं काही असेल, तर आलेली प्रत्येक जाहिरात ज्याच्यासाठी तुम्ही इलिजिबल आहेत त्या प्रत्येक एक्झामला तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. आणि अप्लाय केल्यानंतर 100 पैकी 1 जॉब तर भेटतो. तुम्ही 10 फॉर्म भरले त्याच्यातून 1 पाहिजे, 100 मधून 1 पाहिजे, फरक आहे. 100 पैकी 1 भेटायला तुम्हाला 99 एक्झामचा अनुभव पाठीशी असेल, तर त्या पद्धतीने आपली तयारी ही जॉब लागण्यासाठी असली पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. अशाच या व्हिडिओला तुम्हाला तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. धन्यवाद.